एक गावात अवनी नावाची एक चिमुरडी मुलगी राहत होती. ती खूपच जिज्ञासू आणि स्वप्नाळू होती. तिला आकाशाकडे पाहायला फार आवडायचं. विशेषतः चंद्र. अवनी दररोज रात्री आपल्या खिडकीतून चंद्राकडे पाहायची आणि म्हणायची, आई, मी एक दिवस चंद्रावर जाणार. आई हसायची आणि म्हणायची, तू मेहनत केलीस तर नक्की जाशील. अवनीनं मनाशी ठरवलं, आता ती चंद्रावर जाण्यासाठी तयारी करणार. ती रोज शाळेतून आल्यावर विज्ञान वाचायची, आकाशे नकाशेचे नकाशे तयार करायची, रॉकेट्सची चित्र काढायची, कधी कधी स्वतःचं छोटं रॉकेटही तयार करायची, खऱ्या बाटल्यांपासून. सगळे गावकरी तिच्यावर हसायचे. अरे अवनी, चंद्रावर पोचणं खेळ नाही. पण अवनी हसून म्हणायची, हसाल ना, पण एक दिवस मी चंद्रावर झेंडा लावीन. वर्ष गेली. अवनी मोठी झाली आणि शेवटी ती बनली एक अंतराळ शास्त्रज्ञ. एक दिवस खरंच तिचं नाव निवडलं गेलं, चंद्रावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय मुलींपैकी एक म्हणून. आणि अवनी झेपावली चंद्राकडे. चंद्रावर पोहोचल्यावर तिने जमिनीवर झेंडा रोवला आणि म्हणाली, हे फक्त माझं नाही, माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाचं स्वप्न आहे. शिकवण: स्वप्न बघा, मेहनत करा आणि कुणीही थांबवू शकणार नाही. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तर मग स्टोरीबॉट किड्स यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मजेशीर आणि शिकवण देणाऱ्या अशाच छान छान गोष्टींसाठी.